सोलापूर शहरातील डिजिटल बॅनर व डॉल्बी धारक पोलिसांच्या रडारवर असून सदर बाजार पोलिसांनी मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवणाऱ्या एका मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर व डॉल्बी धारकांवर गुन्हा दाखल केला आहे। सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश सिद्धप्पा सन्नक्के राहणार कोनापुरे चाळ सोलापूर व डॉल्बी धारक शंकर या 2 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत 60,000 रुपये किमतीचे 2 काळ्या रंगाचे बेस अर्थात स्पीकर जप्त केले आहे। 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत रोहिदास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मंडळ स्थापन करण्यात आले होते। सदरच्या मंडळाची मिरवणूक निघाली होती। पोलिसांनी दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत व वेळेची मर्यादा देऊन परवाना दिलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करत डॉल्बी धारक यांनी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्याने वाद्य वाजवून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे। त्यावरून सुरेश सिद्धप्पा सन्नक्के व डॉल्बी धारक शंकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरातील डिजिटल व डॉल्बी याच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आता सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्याने आवाज वाढविणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व डॉल्बी धारकावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करत आहेत।